नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपले जे पण कोण व्ह्यूअर्स आहे त्या सर्वांना माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या या चॅनलला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दिवसांमध्येच आपली ही स्टोरी निरोप घेणार आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. मानवी घाईतच जिना उतरते. समोर माहिराजी आणि रमेशजी बसले होते. त्यांना पाहताच तिच्या पावलांचा वेग कमी होतो. ती रियांशपासून वाचण्यासाठी घाईघाईतच रूमबाहेर आली होती. त्यामुळे तिने आरसाही पाहिला नव्हता. ती त्या दोघांना गुड मॉर्निंग म्हणते. दोघेही तिला गुड मॉर्निंग म्हणतात. माहिराजी म्हणतात, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मानवी शांत होते. इतक्यात रियांश जिना उतरतो आणि सर्वांना गुड मॉर्निंग म्हणून डायनिंग एरियात येतो आणि त्याच्या खुर्चीवर बसतो. मानवी त्याच्यापासून दूर असणाऱ्या खुर्चीवर बसते. इतर दोघेही खुर्चीवर बसतात. मेड सर्वांना नाश्ता सर्व करतात. सर्वजण नाश्ता करत असताना मानवीला काहीतरी विचित्र वाटतं. माहिराजी आणि रमेशजी अधूनमधून तिच्याकडे बघून हसत होते. काय झालं, तुम्ही दोघे का हसताय, ती शेवटी विचारते. माहिराजी म्हणतात, काही नाही ग. रमेशजी देखील हसू दाबतच म्हणतात, हो हो काही नाही. तेवढ्यात माहिराजी तिच्या गळ्याकडे पाहतात आणि पुन्हा हसू लागतात. मानवी पूर्णपणे गोंधळली होती. त्याच क्षणी रियांश टेबल खालून तिच्या पायाला स्पर्श करत होता. ती दचकून त्याच्याकडे पाहते. रियांश मात्र निरागस चेहरा करून नाश्ता करत होता. काही मिनिटांनी त्याने पुन्हा टेबल खालून तिला हलकंसं छेडलं. अहो, मानवी दात ओठ खात पुटपुटली. तो अगदी भोळेपणाने म्हणाला, मी काय केलं? माहिराजी आणि रमेशजींना चेहऱ्यावरचं हसू लपवणं आता अशक्य झालं होतं. मानवी, आधी आरशात बघ, त्या म्हणाल्या. मानवी म्हणाली, का? तोच माहिराजी म्हणाल्या, तू आधी बघ, मग तुला समजेल. मानवी गोंधळलेल्या अवस्थेत उठली आणि शेजारच्या आरशासमोर उभी राहिली. क्षणभरातच तिचे डोळे मोठे झाले. हॉलमध्ये असणारे सर्वजण हसू लागले. तिने रागाने रियांशकडे पाहिलं आणि लाजलेल्या चेहऱ्यानेच बॅग उचलून बाहेर निघून गेली. रियांशसुद्धा लगेच उठतो आणि तिच्या मागे जातो. तो जाताना आई आणि मामांना बाय करून निघून जातो. मानवी कारमध्ये बसते आणि एक स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळते. रियांश देखील बाहेर येताच कारमध्ये बसतो. मानवी त्याच्याकडे रागाने पाहत होती. यश कार सुरू करतो. रियांश खूप प्रेमाने म्हणतो, जान सॉरी ना. मानवी त्याच्याकडे पाहतच नाही. काही वेळातच कार ऑफिस बाहेर थांबते. मानवी उतरून स्वतःच्या केबिनमध्ये निघून जाते. रियांश देखील त्याच्या केबिनमध्ये जातो. त्यानंतर तो काही वेळाने मानवीला एक फाईल घेऊन केबिनमध्ये बोलावतो. मानवी केबिनमध्ये जाताच तो दार बंद करतो आणि पाठीमागूनच तिला मिठी मारतो. तो खूपच उत्कटतेने तिला चुंबन देऊ लागतो. मानवी त्याला सोडा असं म्हणत होती, पण तो कुठे ऐकणार होता. त्याने तिला सिक्रेट रूममध्ये नेलं आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या रंगात रंगवलं. तिच्या भावनांना आपलंसं केलं. 2 तासांनी तो तिच्यापासून दूर झाला. मानवी अजूनच चिडली होती. ती रागातच उठते आणि कपडे घालून रूम बाहेर निघून येते. यश एक फाईल दाखवण्यासाठी रियांशच्या केबिनमध्ये आला होता. तिचा चेहरा पाहून त्याला ती रागात असल्याचं समजलं होतं. ती यशला म्हणते, तुझं इथलं काम झालं की आपण त्या जमिनीची पाहणी करायला जाणार आहोत. एवढं बोलून ती निघून जाते. काही वेळातच यश आणि मानवी त्या जमिनीच्या दिशेने निघतात. मानवी गाडीतून खाली उतरली आणि त्या पसरलेल्या जमिनीकडे पाहू लागली. तिची पाऊले आपोआपच थांबली. का कोण जाणे, पण त्या जागेकडे पाहताच तिच्या मनात एक नवीन ओढ निर्माण झाली होती. जणू ही जमीन तिच्यासाठी अनोळखी नव्हतीच. यशने अरविंद मेहरा हे नाव घेताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने आजूबाजूला नजर फिरवली. त्या मातीचा सुगंध, वाहणारा वारा, झाडांची सळसळ सगळंच तिला विचित्रपणे ओळखीचं वाटत होतं. यश म्हणाला, काय झालं मॅम? पण ती शांत राहिली. ती म्हणाली,
माहीत नाही, पण मी या आधीही इथे आले असं वाटतं. आणि हे नाव मी कधीच ऐकलं नाही, पण तरीही ते मला अनोळखी वाटत नाही. ती खाली वाकली आणि मातीला स्पर्श केला. त्या क्षणी तिच्या तोंडून एवढंच निघालं, या जमिनीशी आणि अरविंद मेहरा यांच्याशी माझा काही संबंध आहे का? लगेचच यशचा फोन वाजतो. तो रियांशचा होता. एका नव्या प्रोजेक्टसाठी मीटिंग बोलावली गेली होती. त्यात मानवीचं उपस्थित असणं गरजेचं होतं. यश मानवीला त्याविषयी सांगतो आणि लगेचच दोघेही ऑफिसच्या दिशेने निघतात. त्या दोघांना एक व्यक्ती लांबूनच पाहत होता. मानवीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त हसू उमटलं. मानवी मीटिंग अटेंड करते आणि त्या प्रोजेक्टची जबाबदारी रियांश तिच्यावर सोपवतो. काही वेळाने दोघेही घरी जायला निघतात. मानवीचं विचारचक्र अजूनही त्या जमिनीभोवतीच फिरत होतं. तिला असं हरवलेलं पाहून रियांश तिला भानावर आणतो. ती देखील भानावर येते, पण ती अजूनही चिडलेलीच होती. काही वेळातच कार विलात थांबतात. मानवी कारमधून उतरून थेट रूमकडे निघून जाते. रियांश यशला मानवीचं शेड्यूल विचारतो. तेव्हा यश त्या जमिनीविषयी सांगतो आणि तेव्हापासूनच मॅम डिस्टर्ब आहेत असं देखील म्हणतो. रियांशची भीती खरी ठरत होती. तो पटकन आतमध्ये जातो आणि आईचा आवाज ऐकून थांबतो. त्या मानवीविषयी विचारतात तेव्हा रियांश म्हणतो, एका प्रोजेक्टमुळे ती थोडी टेन्स आहे, पण सगळं ठीक होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो. मानवी वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येत होती. रियांश तिला मिठी मारतो आणि म्हणतो, जान, आय एम रिअली सॉरी. तू का एवढी चिडली आहेस? मानवी अजूनही शांतच होती, त्यामुळे रियांश तिला गुदगुल्या करू लागतो. मानवी काही क्षणातच मोठमोठ्याने हसू लागते आणि त्याच्यापासून दूर पळू लागते. पण रियांश तिला पकडतो आणि तिच्या रागाचं कारण विचारतो. ती म्हणते, तुमच्यामुळे सकाळी आई आणि मामांसमोर मला किती विचित्र वाटत होतं, माहीत आहे का तुम्हाला? आणि तुम्ही मला सांगायचं सोडून टेबल खालून माझी छेड काढत होता, म्हणूनच मी चिडले होते. रियांश म्हणतो, सॉरी. बरं, मी इथून पुढे असं काहीही करणार नाही. मानवी असं म्हणते आणि दोघेही डिनरसाठी त्यांचं आवरून हॉलमध्ये येतात. इकडे माहिराजी मानवीच्या काळजीत होत्या. त्यांच्यामुळेच ती चिडली असं त्यांना वाटत होतं. त्या दोघांना आलेलं पाहून त्या त्यांच्या खुर्चीवर बसतात. रमेशजीही शांत होते. मानवीला त्या दोघांकडे बघून थोडंसं विचित्र वाटत होतं. ती म्हणते, आई, मामा, काय झालं? तुमचा चेहरा का पडलाय? त्यावर दोघेही म्हणतात, सॉरी बेटा, आम्ही तुझी चेष्टा केली म्हणून तुला राग आला आहे का? म्हणून तुला राग आला ना? त्यावर मानवी त्यांच्या शेजारी जाते आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणते, असं काही नाही. मला राग तुमचा नाही तर तुमच्या मुलाचा आला होता. त्या म्हणतात, शोनूचा? का गं? त्यावर मानवी बोलू लागते, तुमचा हा शोनू मला खूप त्रास देतो. रात्रभर झोपू देत नाही आणि सकाळ झाली तरी त्यांना मला त्रासच द्यायचा असतो. सतत त्रास देतात. 2 दिवस झाले मला शांतपणे झोपूही दिलं नाही आणि सकाळीही टेबल खालून माझी छेड काढत होते. त्यानंतर ऑफिसमध्येही मला खूप त्रास दिला आहे. मग मी काय करणार? तिचं हे बोलणं ऐकून सगळेच हसू लागतात. जेव्हा मानवीला समजतं की ती खूप काही बोलून गेली आहे, तेव्हा ती पटकन चेहऱ्यावर दोन्ही हात झाकते आणि चेहरा लपवते. माहिराजी तिला प्रेमाने मिठी मारतात आणि खुर्चीवर बसवतात. मानवीची नजर जमिनीकडेच होती. माहिराजी रियांशला एक फटका देतात आणि म्हणतात, का रे माझ्या मुलीला एवढा त्रास देतोस? बघ तिची अवस्था. तू पुन्हा तिला त्रास दिलास तर बघ, मी तुला खूप मोठी शिक्षा करेन. एवढं बोलून त्या खुर्चीवर बसतात आणि सर्वजण छान असं जेवण करतात. त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये आरामासाठी निघून जातात. रियांश रूममध्ये शिरताच मानवीला उचलतो आणि बेडवर झोपवतो. तो म्हणतो, जान, तू काय बोलून गेलीस तुला माहीत आहे का? तू या गोष्टीची तक्रार आईकडे केलीस. बघ, तक्रार तर झाली आहे, मग अजून एकदा गुन्हा करायला काय हरकत आहे? असं म्हणून तो पुन्हा एकदा तिच्यावर प्रेम करू लागतो. क्षणातच त्या दोघांचे कपडे शरीरापासून वेगळे झाले होते.
आणि दोघेही एकमेकांच्या जगात हरवून गेले होते. अशीच रात्र उलटली. दोघेही छान तयार होऊन सर्वांसोबत नाश्ता करायला आले. एका नव्या प्रोजेक्टचा शुभारंभ आजपासून होणार होता, त्यामुळे मानवी त्यातच काही दिवस व्यस्त होती. रियांश देखील कंपनीच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये अडकला होता. अखेर 20 दिवसांनी त्या प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं आणि मानवी घरी परतली. जेव्हा ती घरी आली तेव्हा ती खूपच अशक्त आणि थकलेली वाटत होती. आई तिला प्रेमाने मिठी मारतात. तीही आनंदाने त्यांच्या मिठीत शिरते. थोडा वेळ बोलल्यानंतर ती म्हणते, आई, मी खूप थकली आहे. मी वरती जाऊन थोडा वेळ आराम करते. असं म्हणून ती रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी पडते. रियांश देखील विलात परतला होता. तो घाईघाईतच आत शिरतो आणि मानवीविषयी विचारतो. माहिराजी त्याला सर्व गोष्टी सांगतात. तो म्हणतो, आई, ती दुसऱ्या शहरात असल्यामुळे मला तिच्याकडे लक्ष देणं जमलं नाही, पण आता मी तिची काळजी घेईन. असं म्हणून तो रूममध्ये जातो. मानवी शांतपणे बेडवर आडवी पडली होती. तो तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि फ्रेश होतो. काही वेळ तो लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. अचानक मानवी दचकून जागी होते. तिला असं पाहून रियांश तिच्या जवळ जातो. मानवीचं अंग कोमट झालं होतं. तिने त्याला मिठी मारताच त्याला ते जाणवतं. तो म्हणतो, जान, तुझं शरीर गरम झालं आहे. मी डॉक्टरांना बोलावतो. पण मानवी त्याला नकार देते आणि म्हणते, मला फक्त थकवा आहे. एवढं बोलून ती त्याच्या मिठीत शिरते. तिचा तो स्पर्श त्याला समाधान देत होता. मानवी त्याला बेडवर ढकलते आणि त्याच्या अंगावर चढते. ती त्याला किस करू लागते. तिचं हे रूप पाहून तो थोडा चकित होतो, पण तोही तिला प्रतिसाद देतो. काही क्षणातच 20 दिवसांचा दुरावा पूर्णपणे नाहीसा होतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात स्वतःला हरवून बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोघेही फोनच्या आवाजाने जागे होतात. मानवी स्क्रीन पाहते तर तो तनूचा फोन होता. तिने तिचा निर्णय सांगायला फोन केला होता. ती म्हणते, मनू, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. मानवी तिला शुभेच्छा देते आणि वॉशरूमकडे जाऊ लागते. पण रियांश तिला उचलून घेतो आणि दोघेही एकत्रच शॉवर घेतात. त्यानंतर ते छान तयार होऊन हॉलमध्ये येतात. आज खूप दिवसांनी सर्वजण एकत्र जमले होते. मानवी सर्वांसाठी छान असा नाश्ता बनवते आणि ते चौघेही नाश्ता करतात. गप्पा मारता मारता माहिराजी म्हणतात, मनू, आपण सर्वजण कुठेतरी फिरायला जायचं का? मानवी लगेचच होकार देते. सर्वजण खूपच आनंदात होते, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की त्यांच्या आयुष्यात एक नवीन वादळ उभं राहणार आहे, ज्यामुळे सगळंच बिघडणार होतं. सर्वजण एका सुंदर हिलसाईड रिसॉर्टमध्ये एका दिवसाच्या पिकनिकसाठी आले होते. समोर हिरवीगार दरी, थंड वारा, निसर्गरम्य वातावरण अजूनच मोहक बनवत होतं. सर्वजण त्या जागेचा आनंद घेत होते. रियांश आणि यश काहीतरी बोलत होते, तर माहिराजी आणि रमेशजी चहाचा आनंद घेत होते. मानवी इतर ठिकाणचे फोटो काढत थोडी दूर निघून गेली होती. इतक्यात एका व्यक्तीने तिला पाठीमागून तोंड दाबत थोडं दूर नेलं आणि काही अंतरावर जाऊन त्याने तिला सोडलं. ती दचकून मागे सरली. तो म्हणाला, मनस्वी मेहरा. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, माझं नाव मानवी आहे. तिच्यासमोर एक मध्यमवर्गीय अनोळखी व्यक्ती उभा होता. तो म्हणाला, तू मला ओळखत नाहीस, पण मला तुझ्या भूतकाळाबद्दल खूप काही माहिती आहे. मानवीच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या. ती म्हणते, तुम्ही कोण? तो हलकसं हसला आणि म्हणाला, ते महत्त्वाचं नाही, पण तुझ्या आईवडिलांना कोणी मारलं हे महत्त्वाचं आहे. त्याचे हे शब्द ऐकताच मानवीच्या अंगावर काटा आला. ती थरथरत म्हणाली, काय? त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून काही जुनी वर्तमानपत्रांची कात्रणे बाहेर काढली आणि तिच्या हातात दिली. पहिल्याच हेडलाईनला वाचताच मानवीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मेहरा हाऊसमध्ये भीषण आग. उद्योगपती अरविंद मेहरा आणि त्यांची पत्नी सोनिया मेहरा यांचा मृत्यू. तिने पुढची ओळ वाचली. या प्रकरणात मिस्टर रियांश सक्सेनांवर पोलिसांचा संशय. ते वाचताच मानवीचे हात थरथरू लागले. नाही, हे शक्य नाही, ती म्हणाली. तो माणूस पुढे म्हणाला, हा तोच रियांश सक्सेना आहे.
जो तुझा नवरा आहे. मानवीच्या डोळ्यात अविश्वास होता. ती म्हणाली, हे खोटं आहे. तो व्यक्ती म्हणाला, खोटं? हे बघ. त्याने काही जुने फोटो तिच्या समोर धरले. पहिल्या फोटोत मानवी सोनियाजींच्या मांडीवर बसली होती, तर दुसऱ्या फोटोत अरविंद मेहरा यांनी तिचा हात हातात धरून ते हसत उभे होते. त्या फोटोच्या मागे स्पष्ट लिहिलं होतं, आमची लाडकी मुलगी मनस्वी. मानवीचे डोळे पाण्याने भरले होते. आई बाबा? नकळत तिच्या ओठांवरून शब्द बाहेर आले. तो माणूस आणखी जवळ येत म्हणाला, तुला अनाथ बनवण्यात ज्याचा हात होता त्याच्यावरच तू आज जीवापाड प्रेम करतेस. हे ऐकताच मानवीचा श्वास अडकला. तिच्या डोळ्यांसमोर रियांशचा हसरा चेहरा, त्याने दिलेला आधार आणि त्याच्यावर असलेला विश्वास तरळून गेला. नाही, ती म्हणाली. तो व्यक्ती म्हणाला, सत्य स्वीकारणे कठीण असतं मानवी, पण कधीकधी प्रेमापेक्षा सत्य जास्त क्रूर असतं. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. मानवी अजूनही तिथेच स्तब्ध होती. तिच्या हातात ते फोटो आणि वर्तमानपत्रांची कात्रणे होती. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, जर हे खरं असेल तर मी ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवते तोच माझ्या आईवडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे का? दूरवरून रियांशचा आवाज येत होता, मानवी कुठे आहेस तू? पण आज पहिल्यांदाच तिला त्या आवाजात आपलेपणा नाही तर एक भयंकर रहस्य दडल्याचं जाणवत होतं. रियांश तिला शोधतो, पण ती काहीच न बोलता सर्वांपाशी निघून जाते. काही वेळाने सर्वजण परत निघतात. पिकनिकहून परत आल्यापासून मानवी खूपच बदलली होती. रियांश तिच्याशी बोलायला आला की ती त्याच्यापासून दूर निघून जायची. त्याच्याशी बोलणंही तिने बंद केलं होतं. 2 दिवस असेच उलटतात. तिसऱ्या दिवशी मात्र रियांश तिचा हात धरतो आणि म्हणतो, जान, काय झालं आहे? मी इतका परका झालो आहे का की तू माझ्याशी बोलायलाही तयार नाहीस? मानवीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. ती म्हणाली, एक प्रश्न विचारू? तो म्हणाला, विचार. क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, माझे आई बाबा अरविंद मेहरा आणि सोनिया मेहरा यांच्या मृत्यूमागे तुमचा हात होता का? क्षणभर सगळंच थांबलं होतं. रियांशच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याच्या डोळ्यात धक्का स्पष्ट जाणवत होता. जान, पण पुढचे शब्द त्याच्या ओठांवरच अडकले. त्याची ही शांतता मानवीच्या हृदयाला छेदून गेली. ती म्हणाली, म्हणजे हे खरं आहे? रियांश म्हणाला, जान, माझं ऐक. पण ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. डोळ्यातले अश्रू पुसतच ती पायऱ्यांवरून धावतच बाहेरच्या दिशेने निघून गेली. संपूर्ण दिवस ती दिल्लीच्या रस्त्यांवर भटकत राहिली. तिकडे रियांशही खूपच चिंतेत होता. त्याने त्याच्या सर्व माणसांना मानवीला शोधायला पाठवलं होतं. तरीही तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. तो खूपच टेन्शनमध्ये होता. मानवी तहानभूक विसरून फक्त एकच विचार डोक्यात घेऊन फिरत होती, ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम केलं त्यानेच माझ्या आईवडिलांना माझ्यापासून दूर केलं. रात्र खूप झाली होती. तिची पावले नकळत वात्सल्य अनाथाश्रमाकडे वळली. ती आश्रमात प्रवेश करताच सर्वजण दचकले. मनू, काय झालं तुला? तुझी ही अशी अवस्था कशी झाली? उषाजी, मनोज आणि तनू त्याचबरोबर इतर सर्वही तिच्या भोवती जमा झाले. पण मानवीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. तिचे डोळे हळूहळू मिटू लागले आणि पुढच्याच क्षणी ती सर्वांसमोर कोसळली. संपूर्ण आश्रमात एकच आरडाओरडा झाला. मनू, डोळे उघड. काय झालं आहे तुला? इतक्यात एक व्यक्ती दरवाजातून धावतच आत आला. त्याने मानवीला उचललं आणि तनूकडे पाहून एक इशारा केला. तनूने त्याचा इशारा समजला आणि डॉक्टरांना फोन केला. तर तो व्यक्ती रियांशच होता. मानवीला अशा अवस्थेत पाहून तो खूप घाबरला होता. काही वेळातच डॉक्टर तिथे आल्या. मानवीने डोळे उघडले होते आणि रियांशला पाहताच तिने चेहरा फिरवला. डॉक्टर सर्वांना बाहेर पाठवतात आणि मानवीची तपासणी करतात. त्या तिला काही प्रश्न देखील विचारतात आणि एक टेस्ट देखील करायला पाठवतात. काही वेळाने त्या रूममधून बाहेर येतात. रियांश विचारतो, डॉक्टर, इज शी ओके? त्यावर डॉक्टर म्हणतात, आता त्या ठीक आहेत, पण त्यांना खूपच थकवा आणि कसला तरी मानसिक ताण आला आहे. त्यामुळे त्यांना आनंदी ठेवा आणि त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. एवढं बोलून ते तिथून निघून जातात.
तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. राहिलेला एपिसोड पुढील भागात तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.